काल बावनकुळेंनी सुद्धा म्हटलेलं आहे की या सगळ्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, कोणालाही हे म्हणून वेगळं सवलत देऊ नये. आणि माझंही तेच म्हणणं आहे की याची निष्पक्ष चौकशी व्हावी. ती चौकशी काल कुठपर्यंत केली पोलिसांनी आणि त्यामध्ये जे तथ्य मिळालं, जे फुटेज मिळाले त्यानुसार त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे. परंतु कुठल्याही प्रकारे कोणीही सुटला नाही पाहिजे आणि जर नसेल तर त्याच्यावर अन्यायही नाही झाला पाहिजे, त्याचं राजकारण नाही झालं पाहिजे. जर असेल तर सोडायचं नाही, नसेल तर हा राजकीय पक्षाचा आहे म्हणून त्याला बदनाम करायचं नाही. मला वाटतं हे एकच आपलं सामाजिक बांधिलकी म्हणून व्हायला पाहिजे. परंतु अशा घटनेचा बोध सर्वांनी घेतला पाहिजे. सुदैवाने जीवहानी झाली नाही. त्या लोकांना ज्यांच्या गाड्यांना लागलं त्यांनी काही तक्रारी केल्या का याबद्दल मला माहिती नाही आहे. परंतु जीवहानी झाली नाही आणि त्यामुळे जो येणारा अनर्थ होता टाळला. जर यामध्ये काही झालं असतं तर मग ती मोठी पंचाईत आली असती. मला वाटतं की यावर संपूर्ण नागपूर शहर पोलिसांनी काल कारवाई केलेली आहे. अजून समोर काय तथ्य मिळतात त्याची वाट बघू. चौकशीवर आपण समाधानी आहात का आणि याच्यात राजकारण दबाव वाटतोय का आपल्याला? हो, राजकारण होतंय का याच्यात? नाही, राजकारण म्हणजे आता राजकारण तर मीच पोलीस यंत्रणेला म्हटलं होतं की तुम्ही कोणाला सोडायला नाही पाहिजे आणि त्या पद्धतीनुसार माझ्या मतदारसंघातली घटना असल्यामुळे मी लक्ष ठेवून होतो. सातत्यानं कोण कोण होते, कुठे होते, पोलिसला जी माहिती आहे ती माहिती मला सुद्धा हे कुठे बसले होते, कुठून निघाले, काय झालं नंतरच्या काय, हा पूर्ण घटनाक्रम माहीत आहे. आणि या घटनाक्रमामध्ये मी सुद्धा या मुद्द्यावर आलो आहे की संकेत गावनकुळे हे गाडीत बसले होते, गाडी चालवत नव्हते. गाडी अर्जुन हावरे हा व्यक्ती चालवत होता. मी याची शहानिशा केलेली आहे, फुटेज पाहिले आहे आणि मला वाटते की आता जे झालं ते दुर्दैवी घटना आहे आणि याच्यावर जास्ती राजकारण करून काही मिळणार नाही आहे. जर संकेत बावनकुळे असते तर काँग्रेस पक्ष चुपचाप बसला नसता गाडी चालवणारे, हे सुद्धा मी सांगून जातो. आपण तपासावर